ओके, सो सी गाईज, स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचं जर सॉल्ट असेल तर त्यासाठीचे आपण फॉर्म्युला काय लिहिले होते आठवते का बघा, की H इज डिग्री ऑफ हायड्रॉलिसिस दॅट इज इक्वल टू जसं डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा असतं तसंच असतं ते, आठवत असेल. सो दॅट इज इक्वल टू असतं KH अपॉन C, है ना. KH दॅट इज हायड्रॉलिसिस कॉन्स्टंट ऑफ सॉल्ट. ठीक आहे, जसं आपला डिसोसिएशन कॉन्स्टंट असतो तसं हायड्रॉलिसिसचं इक्वेशन लिहायचं आणि त्याच्यावरनं हा लिहिला जातो, आठवत असेल. तर KH आणि जो वीक ऍसिड किंवा बेस असतो सॉल्ट मध्ये, जो कोणी वीक कॉम्पोनंट असतो त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट KH मल्टिप्लाय बाय, आता इथं वीक बेस आहे म्हणून मी इथं काय घेणार KB. KH इंटू KB इक्वल्स टू आपण काय लिहिला होता फॉर्म्युला KW, आठवतंय सर्वांना. आणि त्यानंतर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे दॅट इज इक्वल्स टू, आपण एक फॉर्म्युला काढला होता आठवतोय का बघा, अंडर रूट H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन मिळालं की पीएच काय काढायला अवघड नाहीये, राईट. मायनस लॉग बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस केलं की पीएच मिळतो. सो याच्यामध्ये फॉर्म्युला होता KW इंटू C अपॉन KB. ठीक आहे, ज्या वेळेला वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिडचा सॉल्ट असतो त्यावेळेला KB ही टर्म येते H प्लसच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये आणि ती टर्म डिनॉमिनेटरला असते, लक्षात ठेवायचं. आणि बरोबर याच्या उलट कुठं बघायला मिळतं, सेकंड टाईप मध्ये. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिडचा जर सॉल्ट असेल तर हा फॉर्म्युला सेम आहे. या फॉर्म्युलामध्ये फक्त चेंज होणार KH इंटू KA इक्वल्स टू KW दॅट इज आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. आणि या फॉर्म्युलामध्ये H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल्स टू, फक्त मी इथं लिहिते बघा, दॅट विल बी KW इंटू KA बाय C असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर हा आपण डिराईव्ह केला होता, 1, 2, 3 आपण डिराईव्ह केलेलं होतं. ठीक आहे, याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला नोट्स मध्ये बघायला मिळेल. हे पण कसे आलेत फॉर्म्युलाचे नोट्स मध्ये मी क्लिअर केलेलं आहे. कुणाला डाऊट आला तर यू कॅन आस्क, अदरवाईज जस्ट रिमेंबर द फॉर्म्युला. तुम्हाला कुणीही एक्झाम मध्ये इवन फ्रॉम आयनिक इक्विलिब्रियम तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये याच्यावर क्वेश्चन असणार नाहीये. आले लक्षात, एक्झाम क्वेश्चन असला तर तो फक्त एंट्रन्स मध्ये असू शकतो. ओके, सो दीज आर सम फॉर्म्युलाज. वीक ऍसिड वीक बेसचं पण आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं होतं. ते फॉर्म्युला मी तुम्हाला दिलेलेच आहेत, नंतर मी तुम्हाला ते समराईज करते. ठीक आहे, तर बघा एक क्वेश्चन घेऊया. फाइंड POH KH pH of salt HCOOK. ठीक आहे, पोटॅशियम फॉर्मेट आहे ते, पोटॅशियम फॉर्मेट, फॉर्मिक ऍसिडचं पोटॅशियम सॉल्ट, पोटॅशियम फॉर्मेट ज्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय 0.01 मोलार. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन याच्या 0.01 मोलार आणि त्याच्यामध्ये या गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. इफ KA वीक ऍसिड, ज्या वीक ऍसिड पासून हे बनलंय ना त्या वीक ऍसिडचा KA दिलाय. KA इज गिव्हन KA ऑफ वीक ऍसिड दॅट इज HCOOH. ह्याच्यापासून हे बनलंय KOH आणि HCOH पासून हे बनलंय सॉल्ट. ठीक आहे, तर त्याचा KA दिला आपल्याला 10⁻⁴. ठीक आहे, आणि हे कॅल्क्युलेट करा असा क्वेश्चन आहे. या 3 गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युलाज कडे बघा. ठीक आहे, आपल्याला KA फाइंड आउट करायचा आहे. आता माझ्याकडे फॉर्म्युला असतो KH इंटू KA इक्वल्स टू KW. इथून सुरुवात करायला काय हरकत नाहीये, राईट. KH मिळू शकतो, KH वरनं H मिळू शकतं, है ना. आणि नंतर मग H प्लस कॅल्क्युलेट करायला काय हरकत नाहीये, KW इंटू KA बाय C ते ऑलरेडी आहे आपल्याकडे. ठीक आहे, सो मी इथून स्टार्ट करणार आहे. तो पहिल्यांदा आपण करणार KH इंटू KA इक्वल्स टू KW. या फॉर्म्युला पासून पहिल्यांदा मी KH फाइंड आउट करणार. ठीक आहे, सो KH दॅट इज डिग्री हायड्रॉलिसिस कॉन्स्टंट ऑफ द सॉल्ट इक्वल्स टू असतं KW बाय K. KW ची व्हॅल्यू सर्वांना माहिती आहे, ती असते 10⁻⁻⁴. KA ची व्हॅल्यू इथं दिलेली आहे कुठेतरी. येस, इट इज गिवन 10⁻⁻⁴. सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ KH? सो हे वर जाणार 10⁻+4 होणार. यू आर गोइंग टू गेट 10⁻⁻⁴.
10 बरोबर आहे. KH ची व्हॅल्यू मिळाली. सेकंड थिंग वी हॅव टू कॅल्क्युलेट दॅट इज डिग्री ऑफ हायड्रॉलिसिस. ठीक आहे, whether it is needed or not. Yes, it is needed somewhere. ओके, हा के ऑलरेडी दिलाय, नाही त्याची काही गरज नाहीये. ठीक आहे, तर आपण डायरेक्टली कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कडे जाऊ. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कडे जाऊ. माझ्याकडे फॉर्म्युला आहे, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेसचं सॉल्ट. वीक ऍसिड स्ट्रॉंग बेसचं सॉल्ट. H प्लसच्या कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला काय आहे बघा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इक्वल टू रूट KW इंटू KA बाय C असा फॉर्म्युला आहे. C कॉन्सन्ट्रेशन दिले, KA मला दिलेला आहे आणि KW तो आपल्याला माहिती असतो. सो पुट ओव्हर हिअर 10 टू दी पॉवर -14 इंटू KA इज गिवन 10 टू दी पॉवर -4 अपॉन C कॉन्सन्ट्रेशन इज गिवन 0.01 मोलार. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन इथं पुटअप करायचं ऑब्विसली. सो ते किती दिलेलं आहे 0.01 मोलार म्हणजे 1 इंटू 10 टू दी पॉवर -2. ठीक आहे, हा पार्ट आता मी पुसते, हे मी ऑलरेडी नोट्स मध्ये पण दिलेलं आहे. लक्ष द्या गाईज. ओके, सो याचं कॅल्क्युलेशन आपण इथं करूयात बघा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इक्वल टू अंडर रूट, आपल्याकडे काय काय आहे 10 टू दी पॉवर -14, 10 टू दी पॉवर -4, 10 टू दी पॉवर -18 आणि हे 10 टू दी पॉवर -2 वर गेलं की काय होतं +2 होतं. सो इथे राहणार 10 टू दी पॉवर -16 है ना. हे बाहेर आल्यानंतर H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन किती मिळणार, H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन किती मिळणार, हे पॉवर काय होणार हाफ होणार ना, म्हणजे काय 10 टू दी स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यानंतर ते 10 टू दी पॉवर -8 होणार. म्हणजे H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन मला 10 टू दी पॉवर -8 मिळालेलं आहे. आता याच्यावरनं pH कॅल्क्युलेट करायचं. तर सर्वांना माहिती आहे pH इक्वल्स टू काय असतं -log-10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन. ते मला मिळालंय -log-10 10 टू दी पॉवर -8. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ pH, कोण सांगेल. pH ची व्हॅल्यू काय असणार, समोर कॅल्क्युलेशन आहे तुमच्या. pH ची व्हॅल्यू काय असणार आहे बोला, कोण सांगेल pH ची व्हॅल्यू काय असणार. व्हेरी गुड वर्धा. बाकीच्यांचं काय, प्रतीक्षा करेक्ट आहे, भक्ती करेक्ट. ओके, व्हेरी गुड एव्हरीवन. जे लोक आन्सर करतायत त्यांचं कौतुक आहे. प्लस जे लोक इथं प्रेझेंट आहेत त्यांना कदाचित आठवतंय का बघा की pH इक्वल टू -log-10 10 टू दी पॉवर -8 लॉगच्या अलीकडे येणार, ऑलरेडी -5 आहे. सो ते येणार 8 इंटू log-10 10 1 असतो. सो pH ची व्हॅल्यू येते इक्वल्स टू 8. मतलब pH इज ग्रेटर दॅन 7. सोल्युशनचं नेचर बेसिक आहे. येतं लक्षात, सोल्युशनचं नेचर कसं आलंय आपल्या बेसिक आलेलं आहे. ठीक आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे हा सॉल्ट कसा आहे. सॉल्ट स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिडचा सॉल्ट आहे. आठवतंय, जो स्ट्रॉंग कॉम्पोनंट असतो त्याचं नेचर हायलाइट होतं. हे क्लिअर झालंय सर्वांना, क्लिअर आहे. व्हेरी गुड. तर आपण एक क्वेश्चन करूयात. व्हेरी गुड. तर आता आणखीन एक क्वेश्चन करूयात आपण. हा क्वेश्चन ऑलरेडी खूप आधी जेईच्या एक्झाम मध्ये एकदा विचारला गेलेला आहे. आय थिंक द इयर वॉज 2004 or 5 or समथिंग. त्यावेळेला कदाचित AIEEE नाव होतं जेईचं. ठीक आहे, बट these kind of questions may be asked. The question of the dissociation constant of substituted benzoic acid at 25 degrees Celsius is काय नाही, डिसोसिएशन कॉन्स्टंट दिलाय.
कुणाचा? बेन्झॉइक ऍसिडचा, सबस्टिट्यूटेड बेन्झॉइक ऍसिड. ठीक आहे, हे तुमचं बेन्झॉइक ऍसिड आणि सबस्टिट्यूटेड म्हणजे कुठेतरी NO2 वगैरे असं काहीतरी लावलेलं असणार आहे. सबस्टिट्यूटेड बेन्झॉइक ऍसिड असा त्याचा अर्थ. आणि त्याची के ची व्हॅल्यू दिली आहे 10⁻⁴. ठीक आहे. फाइंड pH of 0.01 molar solution of its sodium salt. ठीक आहे. तर हे सोडियम सॉल्ट कसं तयार होणार? तर मगाशी आपण बघितलं होतं की हे तुमचं बेन्झॉइक ऍसिड आहे, सबस्टिट्यूटेड आहे, समथिंग लाईक दिस इज अटॅच टू इट. हे COOH, हे H आणि NaOH ऍड करायचं. NaOH. आता सोडियम सॉल्ट म्हटलंय ना, म्हणजे बेस बरोबर त्याचं कॉम्बिनेशन झाल्याने सॉल्ट तयार झाले. मग आपण एक स्ट्रॉंग बेस घेऊयात NaOH. तो काय करतो? ह्यातल्या H+ ला काढून घेतो आणि इथं असं COONA लागतं. तर दिस इज सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झॉइक ऍसिड. त्याचं आपल्याला pH काढायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि ते सोल्युशन इतकं मोलार आहे असं सांगितले. आय होप काय दिलंय कळलं असेल. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे लक्षात आलं का सर्वांच्या? बघा. ठीक आहे. सो वी आर गोइंग टू सॉल्व दिस क्वेश्चन. आता आपल्याकडे दिलेला आहे काय काय आहे बघा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन इज गिवन 0.01 मोलार. Ka मला दिलेला आहे, Ka ची व्हॅल्यू दिलेली आहे 10⁻⁴. Ka ऑफ द बेन्झॉइक ऍसिड, वीक ऍसिड. मग मला हवं आहे pH. सो त्यासाठी मला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ माहिती पाहिजे. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ फॉर अ सॉल्ट that is of weak acid and strong base. वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस आता जस्ट आपण फॉर्म्युला बघितला होता. वीक ऍसिड हे लक्षात ठेवायचं. वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस असलं की ऍसिड आहे म्हटल्यावर टर्म कोणती येणार याच्यामध्ये? Ka येणार आणि Ka वर असतो, हे लक्षात ठेवायचं फॉर्म्युलामध्ये. सो Kw इंटू Ka/C केलं की तुम्हाला काय मिळणार? H+ कॉन्सन्ट्रेशन मिळणार आहे. ठीक आहे. सो इथं लिहिते बघा. Kw आपल्याला माहिती आहे 10⁻⁴, 25 डिग्री सेल्सिअस ऑलवेज. K ची व्हॅल्यू दिलेली आहे 10⁻⁴ आणि कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.01. आय थिंक मगासारखंच झालेलं आहे बघा. हे -18, हे 1 × 10⁻⁻2 म्हणजे आपल्या स्क्वेअर रूट मध्ये काय राहिलं? 10⁻⁻16 आलेलं आहे, राईट. आणि याच्यावरून मला H+ कॉन्सन्ट्रेशन मिळालं. H+ कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते मिळालं 10⁻⁸. आणि सरळ याच्याकडे बघितलं की pH ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती असते. -log⁻10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ केलं की ते इथं पुटअप करायचं. यू विल गेट pH = 8 अगेन. क्लिअर आहे सर्वांना? व्हेरी गुड जोया. लक्षात आलं सर्वांच्या? क्वेश्चन काय डाऊट? सोपं आहे, फक्त फॉर्म्युलाज बाळांनो लक्ष देण्याचा प्रयत्न करा. फॉर्म्युलाज. ओके. सो वी आर गोइंग टू डू वन मोर न्यूमेरिकल, जो पण खूप जरा आधीच्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. लक्ष द्या. खूप आधीच्या एक्झाम मध्ये एक न्यूमेरिकल विचारलं गेलं होतं. जर कोणी नोट्स उघडून बघितलेल्या असतील तर तुम्हाला हे न्यूमेरिकल्स मी तिथे दिलेले आहेत. ठीक आहे. सो आय थिंक इट्स 4 or 5 समथिंग. 4. क्वेश्चन बघा. सॉल्ट, एक सॉल्ट आहे दॅट इज NaX 0.1 मोलार आहे अँड वीक ऍसिड, ज्याच्या वीक ऍसिड पासून हे सॉल्ट बनलंय. पुढे काहीतरी असणार CH3CONA आहे ते कदाचित, असं कन्सिडर करा. अ वीक ऍसिड इज H. ठीक आहे. आणि त्याचा Ka दिलाय, त्या वीक ऍसिडचा Ka मला दिलाय 10⁻⁵ डिग्री ऑफ हायड्रॉलिसिस. किती असणार असं विचारले. शॉर्ट मध्ये दिला बरं का क्वेश्चन. डिग्री ऑफ हायड्रॉलिसिस विचारले. ऑप्शन बघा.
फर्स्ट ऑप्शन इज 0.01%, पर्सेंट मध्ये पाहिजे आपल्याला. ठीक आहे. सेकंड ऑप्शन इज 0.0001%. ऑप्शन 3 दिलाय 0.1% आणि ऑप्शन 4 दिलाय 0.04%. ठीक आहे. तर असा काहीतरी क्वेश्चन आहे. तर आपल्याला डिग्री ऑफ हायड्रॉलिसिस काढायचा आहे आणि त्याच्यासाठी बघा, डिग्री ऑफ हायड्रॉलिसिस म्हणजे एच कॅल्क्युलेट करायचंय. तर आपल्याला माहितीये एचचा फॉर्म्युला हे बघा, हे वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट आहे. वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट आहे. Na आहे ना, कळतंय? Na म्हणजे ते NaOH मधून वगैरे आलेलं असणार आहे या सॉल्ट मध्ये. ठीक आहे. आणि वीक ऍसिड समोर दिसतंय. तर त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला कसा असतो, मोस्टली हा फॉर्म्युला दोन्ही ठिकाणी सेमच असतो बरं का, एचचा. KH/C. आठवते, कॉन्सन्ट्रेशन इज गिवन टू अस and KH we have to find out. We know KH into KA equals to KW असतं. त्यावरनं मला KH मिळणार KW/KA. KW is 10 to the power -14. KA वीक ऍसिडचा मला दिलाय 10 to the power -5. Right? So the thing is we are going to get KH ची value 10 to the power -9. Put over here. So H degree of hydrolysis equals to होणार 10 to the power -9 divided by the concentration 0.1. मग 0.1 ला मी 10 to the power -1 लिहू शकते. राईट. हे वर गेलं. वर गेल्यानंतर स्क्वेअर रूट मध्ये काय राहणार बाळांनो, स्क्वेअर रूट मध्ये राहणार 10 to the power -8. बाहेर आल्यानंतर हे होणार 10 to the power -4. मतलब डिग्री ऑफ हायड्रॉलिसिसची व्हॅल्यू मला मिळालेली आहे 10 to the power -4. हे इथपर्यंत लक्षात आलंय सर्वांच्या? इथपर्यंत लक्षात आलंय सर्वांच्या? ठीक आहे. ऑप्शन कुठला असणार बरं जोया, ऑप्शन कोणता असेल असं वाटतंय तुम्हाला? डिग्री ऑफ हायड्रॉलिसिस वर भक्ती करेक्ट आहे. बरं, श्रवण ओके, दीक्षा ओके, जोया. हे बघा, भक्तीचा आन्सर करेक्ट आहे, कारण कदाचित भक्तीनं नोट्स मध्ये कदाचित पाहिलेलं आहे की कसं सॉल्व्ह केलंय. बरोबर आहे. इथं एक चूक होण्याची शक्यता आहे की इथं 10 to the power -4 डिग्री ऑफ हायड्रॉलिसिस आलं म्हणून आपण लगेच हा ऑप्शन टिक करण्याची शक्यता असते. बऱ्याच जणांनी हेच आन्सर दिलं, पण दिस इज गोइंग टू बी रॉंग. आले लक्षात? का रॉंग आहे? कारण हे जे डिग्री ऑफ हायड्रॉलिसिस आले इथं दिसतंय का, इथं साइन कसलं लावलंय, पर्सेंटेजचं लावलंय. त्यामुळे आपल्याला याला पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करावं लागेल. जसं आपण म्हणतो ना, आठवतंय का बघा, जसं आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन जेव्हा आपण करतो, हा क्वेश्चन पुसते बघा आता मी, डिग्री ऑफ डिसोसिएशन जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो, अल्फा 1च्या टर्म्स मध्ये कसा कॅल्क्युलेट करतो आठवते का बघा. समजा 1 मोल घेतला आणि 1 मोलच्या 1 मोल डिसोसिएट झाला तर आपण म्हणतो अल्फा काय आहे, 1 आहे. ठीक आहे. किंवा आपल्याला समजा असं दिलं 1 मोल आहे आणि त्यापैकी 0.05 डिसोसिएट झाले मोल्स. 1 मोल दिले त्यातले 0.05 मोल्स डिसोसिएट झाले तर आपल्याला अल्फा काय मिळतो, 0.05 मिळतो. पण मला जर पर्सेंटेज मध्ये काढायचं असेल तर आपण काय करतो, याच अल्फाला 100 नी मल्टिप्लाय करतो आणि आपल्याला मिळतं 5%. 100 पैकी 5% डिसोसिएशन आहे असा त्याचा अर्थ. 1 पैकी इतकं तर 100 आउट ऑफ किती झालं ते 5%. अर्थ करतोय तसं हे 1च्या टर्म्स मध्ये आलाय. 1 मोल पैकी 10 to the power -4 मोल्स काय झालेत, हायड्रोलाइज झालेत असा त्याचा अर्थ. 1 पैकी 10 to the power -4 मोल्स हायड्रोलाइज झाले. तर 100 आउट ऑफ हाऊ मच? So you have to multiply by 100, you will get in percentage. I hope you are getting. So to calculate percentage degree of hydrolysis, whatever we have got over here, that we have to multiply by 100. That is 10 to the power 2. म्हणजे किती होणार, 10 to the power -2%. And the answer is this one. Clear आहे सर्वांना? सर्वांच्या लक्षात आलं का? व्हेरी गुड. तर इथपर्यंतचा पार्ट जो आहे दॅट वॉज रिलेटेड टू हायड्रॉलिसिस. ठीक आहे. तर इथपर्यंतचा पार्ट आपण हायड्रॉलिसिस साठी घेतलेला आहे. आता आपण एक खूप छान गोष्ट डिस्कस करणार आहोत, दॅट इज कॉमन आयन इफेक्ट. ठीक आहे.
पुढे थोडंसं बफर मध्ये ते लागणार, म्हणून आपण कॉमन आयन इफेक्ट डिस्कस करणार आहोत. बघा, कॉमन आयन इफेक्टचा अर्थ काय असतो? सोल्युशन मध्ये दोन गोष्टींचं जर सोल्युशन असेल, नीट ऐका, कॉमन आयन इफेक्ट कुठे लागतो? दोन गोष्टींचं जर सोल्युशन असेल तर त्या दोन गोष्टींमध्ये, त्या दोन सबस्टन्सेस मध्ये एक आयन जेव्हा कॉमन असतो, त्या दोन सबस्टन्सेस मध्ये एक आयन जेव्हा कॉमन येतो, त्या सोल्युशन मध्ये एक आयन जेव्हा कॉमन येतो दोघांच्या मध्ये, तो कॉमन आयन काय करत असतो? वीक जो इलेक्ट्रोलाइट असतो, वीक इलेक्ट्रोलाइट ऑलरेडी त्याचं डिसोसिएशन खूप कमी असतं, त्याला आणखीन सप्रेस करण्याचं काम तो आयन करत असतो आणि त्याला म्हटलं जातं कॉमन आयन इफेक्ट. ठीक आहे, परत एकदा सांगते, दोन सबस्टन्सेसचं सोल्युशन आहे कन्सिडर करा आणि त्या दोन सबस्टन्सेस मधून, त्या दोन सबस्टन्सेसचं डिसोसिएशन होतंय. ठीक आहे, त्या दोन सबस्टन्सेस मधून काही आयन्स येणार सोल्युशन मध्ये, त्या दोघांमध्ये जर एक आयन कॉमन असेल तर तो आयन काय करतो? तो कॉमन आयन जो वीक इलेक्ट्रोलाइट असेल त्याचं डिसोसिएशन सप्रेस करतो, म्हणजे अजून कमी करतो. ऑलरेडी तो कमीच असतं आणि त्याच्यामध्ये तो अजून त्याच्यामध्ये इफेक्ट टाकतो आणि हे ली चॅटलियर प्रिन्सिपलवर काम करतं. कॉमन आयन इफेक्ट जो आहे तो ली चॅटलियर प्रिन्सिपलवर काम करतो. रिॲक्शनला असं वाटतं की आपल्यामध्ये एखादं कॉन्सन्ट्रेशन काय झालेलं आहे? वाढलेलं आहे आणि म्हणून काय होतं? रिॲक्शन रिव्हर्स मध्ये जाते. अंडरस्टूड? तर ते कसं काम करतं आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूयात. तो कॉमन आयन इफेक्टची डेफिनिशन मी पहिल्यांदा लिहिते. बघा, इथं लिहिते हवं तर बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू असावी माहिती. दी आयोनायझेशन, जे मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं तेच मी बोर्डवर लिहितीये. द आयोनायझेशन ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट, weak electrolyte is suppressed in presence of a strong electrolyte containing an ion common to the weak electrolyte. ठीक आहे, एक दोन एक्झाम्पल घेऊन आपण बघूयात की हे कसं काम करतं आणि मग आपण पुढचा पार्ट डिस्कस करणार. हा पार्ट आपल्याला पुढे लागणार, कॉमन आयन इफेक्ट वाला पार्ट म्हणून. ठीक आहे, तर कॉमन आयन इफेक्ट चालतो ली चॅटलियर प्रिन्सिपलवर. कोणता प्रिन्सिपल? It is based on Lee Chatelier principle. ठीक आहे गाइज, तर हे कसं काम करतं आपण बघणार. द आयनायझेशन ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड इन द प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट containing an ion common to the weak electrolyte. It is based on the Lee Chatelier principle. How does it work? We are going to discuss. पहिल्यांदा स्टेटमेंट क्लिअर आहे सर्वांना का? बघा, स्टेटमेंट क्लिअर आहे सर्वांना? Okay, so let us check by taking one example. समजा आपल्याकडे एक सोल्युशन आहे. For example, we have a solution of CH3COOH, a weak acid, and CH3COONA. It is a sort of weak acid. दोघांमध्ये CH3COO मायनस कॉमन आहे दिसत असेल. weak acid and strong base, that is NaOH. CH3COOH आणि NaOH पासून हे बनलेलं असतं. हे दोघांचं माझ्याकडे सोल्युशन आहे, म्हणजे माझ्या सोल्युशन मध्ये हे आणि हे प्रेझेंट आहे. NaOH नाही आहे, ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं सॉल्ट आणि हे मिक्स करून सोल्युशन वॉटर मध्ये बनवलेलं आहे. आय होप क्लिअर. तर आता पुढे काय होणार बघा, मला जरा सांगा, ऍसिटिक ऍसिड जो आहे माझा, as it is a weak electrolyte, how does it is going to dissociate? It will going to dissociate like this.
काय होणार, इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होऊ शकतो, हो की नाही. ऍज इट इज अ वीक इलेक्ट्रोलाइट थोडाफार डिसोसिएट होणार आणि मग काय सुरू होणार त्यांच्यामध्ये, इक्विलिब्रियम स्टार्ट होणार. हे लक्षात येते का बघा. वीक मध्ये हे असं दिसतं सोल्युशन मध्ये, कंपल्सरी आपण बघितले, त्या आधी पण डिस्कशन झालं होतं. आता माझ्याकडे हे जे सॉल्ट आहे CH3COO Na, स्ट्रॉंग सॉल्ट आहे ना, येस और नो, इट इज अ स्ट्रॉंग सॉल्ट, स्ट्रॉंग बेस आहे त्यात, स्ट्रॉंग सॉल्ट आहे. डिसोसिएशन कसं असणार, कम्प्लीट 100% डिसोसिएशन. मोस्ट ऑफ द आयन्स आर गोइंग टू बी देअर ड्यू टू दिस वन, राईट, इन टू द सोल्युशन. सो CH3COO मायनस प्लस कशामध्ये डिसोसिएट होणार, हे Na प्लस मध्ये डिसोसिएट होणार. आता काय होतं की जी रिॲक्शन आहे ना, ह्या रिॲक्शनला काय वाटतं की हे समजा माझ्याकडे फक्त ऍसिटिक ऍसिडचं सोल्युशन असतं, तर त्याच्यामध्ये हे मस्त इक्विलिब्रियम मध्ये असतं, राईट. हे इलेक्ट्रोलाइट त्याच्या आयन सोबत मस्त इक्विलिब्रियम मध्ये असतं. पण जेव्हा त्याच्यामध्ये हे पण ऍड होतं त्यावेळेला काय होतं, हे 100% डिसोसिएट होतं आणि मॅक्सिमम आयन्स जे आहेत त्यातून येतात. कोणते आयन, ऍसिटेट आयन Na+ येतात, पण Na+ काही तिथं असं काही खास रोल नाहीये. इट इज अ स्पेक्टेटर आयन. स्पेक्टेटरचा अर्थ काय, बघत राहणारा, तो काही करू शकत नाही त्यात, ठीक आहे. तर बघा, हे CH3COO मायनसचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे आता सोल्युशन मध्ये, कारण हे 100% डिसोसिएट होतं आणि हे भरपूर डिसोसिएट झालं, हे दिसलं आपल्याला सोल्युशन मध्ये. तर याला काय वाटतं की बाबा याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय, म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये डिस्टर्ब झालंय, माझं ह्याचं कॉन्सन्ट्रेशन समहाऊ वाढलेलं आहे, असं वाटल्या कारणामुळे ऑलरेडी कमी डिसोसिएशन असतं आणि तरी सुद्धा रिॲक्शन अजून बॅकवर्ड मध्ये जाते. कळतंय, कारण आपल्याला माहितीये प्रॉडक्ट साईडचं कोणाचं तरी कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं दिसलं तर रिव्हर्सिबल रिॲक्शन मध्ये काय होत असतं, रिॲक्शन ही बॅक मध्ये येत असते, हो की नाही. याला म्हटलं जातं सेपरेशन ऑफ द डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ड्यू टू द कॉमन आयन इफेक्ट. काय त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स आहे, हे लक्षात आलं का, काय बोलले मी, हे क्लिअर आहे सर्वांना, लक्षात आलं, बोला पटकन, क्लिअर आहे, ओके. हा बोला. श्रवण, आयुष, हे समजायला लागलंय का, बोला पटकन. मी परत एकदा एक्सप्लेन करते बघा, की या दोघांचं सोल्युशन आहे माझ्याकडे, या दोघांना ऍड करून मी एक सोल्युशन कंटेनर मध्ये बनवलं, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं, हा कसा डिसोसिएट होतो, लाईक दिस, स्लाइट डिसोसिएशन, स्लाइट पण होतं, ठीक आहे. हा कम्प्लीट डिसोसिएशन करतो 100%. यातनं खूप सारे आयन्स ऍसिटेटचे येतात आणि ऍसिटेटचे आयन कुठे असतात, सोल्युशन मध्येच असणार ना. तर इक्विलिब्रियम टाइमला याला काय वाटतं की माझं याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय. आता त्याला हे नाही माहितीये की हे कुठून यायला लागले, इकडून यायला लागले. अंडरस्टूड. दिस CH3COO इज जस्ट थिंकिंग दॅट की माझ्यामध्ये CH3COO मायनस ऍसिटेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन काहीतरी झालंय, माझ्यावर स्ट्रेस आलाय आणि ते वाढलेलं आहे. सो अकॉर्डिंग टू ली चॅटलियर प्रिन्सिपल, वाढलेला स्ट्रेस कमी करण्यासाठी याचं वाढलेलं कॉन्सन्ट्रेशन कमी करून इक्विलिब्रियम टाइमचं व्हायचं असेल तर हा याच्याशी कंबाईन व्हायला स्टार्ट करतो. कुणाची रिॲक्शन रिव्हर्स मध्ये जाते, हे वाढलेले आयन जे असतात हे याच्याशी कंबाईन करतात आणि रिॲक्शन रिव्हर्स मध्ये जाते. हे लक्षात यायला लागलंय का बघा. म्हणजे जे काही पण याचं डिसोसिएशन होत असतं ह्याच्यामुळे तेही होत नाही. मग तुम्ही म्हणाल की याचं कॉन्सन्ट्रेशन तर बरं ठीक आहे रिप्लेस झालं, व्हॉट अबाउट H+, तर नो डाऊट H+चं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते काय होणार, कमी होणार आणि सोल्युशनचा pH जो आहे हा काय असणार, ग्रेटर दॅन 7 असणार. कॉन्सन्ट्रेशन H+चं जे काही आहे तो बिचारा वापरत असेल, जे आलेले आयन्स आहेत एक्स्ट्रावाले ते जर त्याला काढून घ्यायचं असतील तर H+चं कॉन्सन्ट्रेशन तर कमी झालं ना सोल्युशन मध्ये आणि H+चं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते एक्सपेक्टेड पेक्षा कमी झाल्यामुळे काय होतं, pH जो आहे तो सोल्युशनचा 7 पेक्षा जास्त असतो. म्हणजे सोल्युशन आपल्याला बेसिक नेचरचं दिसायला लागतं. हे क्लिअर आहे व्हॉट इज कॉमन आयन इफेक्ट, लक्षात आलेलं आहे का, बोला. क्लिअर आहे सर्वांना, व्हेरी गुड. कॉमन आयन कळतंय सर्वांना, कॉमन आयन इफेक्ट. हा, कॉमन आयन इफेक्ट कधी दिसतो, जेव्हा सोल्युशन मध्ये 2 सबस्टन्सेस असतील आणि त्यांच्यामध्ये एक आयन कॉमन असेल,
ठीक आहे. त्यावेळेला काय करतो, जो स्ट्रॉंग वाला असतो ना, वीक वाल्याचं जे काही डिसोसिएशन होत असतं त्याला सपरेट करतो. ठीक आहे. आणि त्यामुळे काय होऊ शकतं, काही वेळेला H+चं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, म्हणजे आता हे मी ऍसिड आणि सॉल्ट घेतलंय म्हणून तिथे H+ आलंय ना, बेस आणि एखादं सॉल्ट असतं तर तिथे OH- कॉन्सन्ट्रेशनला आपण कन्सिडर करायला हवं आहे. आता मी एक एक्झाम्पल घेते आणि तुम्हाला एक्सप्लेन करते की बेसच्या बाबतीमध्ये कसं होणार. ठीक आहे. म्हणजे तसं सोल्युशन असेल तर कसं होणार. हे वीक ऍसिड आणि सॉल्टचं सोल्युशन होतं, त्याच्यामध्ये H+चं कॉन्सन्ट्रेशन हा खाऊन टाकतो, कमी करतो, आणि कमी झाल्यामुळे पीएच काय होतो, 7 पेक्षा जास्त असतो. सोल्युशनचं नेचर बेसिक असतं. आय होप हे कळलंय. आपण आणखीन एक एक्झाम्पल कॉमन आयन इफेक्ट साठी घेऊया. कॉमन आयन इफेक्ट. ठीक आहे. आणखीन एक एक्झाम्पल आपण डिस्कस करू, सो दॅट मे बी यू विल कम टू अंडरस्टँड. समजा याकडे NH4OH आहे आणि NH4Clचं solution आहे. NH4OH is my weak base. Everyone knows that NH4Cl is a salt. Salt of what? Salt of weak base and strong acid. है ना? हे सॉल्ट कशाचं बनलेलं आहे? वीक बेस स्ट्रॉंग ऍसिडचं, स्ट्रॉंग सॉल्ट आहे. याचं डिसोसिएशन कसं होणार? वीक बेसचं NH4OH, it is going to dissociate like this. NH4 plus OH minus, right everyone? है ना? इथं पण इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होणार as it is a weak component. NH4Cl मध्ये काय कंडिशन आहे? NH4 plus Cl minus, 100% डिसोसिएशन. राईट एव्हरीवन? कोणता आयन कॉमन आहे? अमोनियम आयन कॉमन आहे. याच्या इक्विलिब्रियमवर काय येणार? स्ट्रेस येणार. ठीक आहे. याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय असं वाटणार. हे कमी करण्यासाठी रिॲक्शन बॅक मध्ये जाणार, म्हणजे ऑलरेडी डिसोसिएशन कमी आहे आणि आणखीन ते सपरेट झालं, रिॲक्शन बॅकवर्ड मध्ये यायला स्टार्ट झाली ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दिस कॉमन आयन. हे कळतंय? मग हे बॅक मध्ये येते म्हणजे काय होते? अमोनियम आयन जे आहेत त्या आलेले OH- कंबाईन होतात. OH- कंबाईन होतात आणि अमोनियम हायड्रॉक्साईड तयार करायला स्टार्ट करतात. आणि ऍज OH- कॉन्सन्ट्रेशन decreases into the solution, OH- concentration decreases into the solution. pH of the solution, OH- कमी झालं म्हणजे H+ आहे जास्त, आणि pH जो असतो तो लेस दॅन 7 असतो. म्हणजे सोल्युशन कसं भासतं आपल्याला? ऍसिडिक नेचरचं दिसतं. क्लिअर आहे सर्वांना? हे क्लिअर आहे का? लक्षात आलंय सर्वांच्या? हा. तर कॉमन आयन इफेक्ट आय थिंक कळला असेल. कॉमन आयन इफेक्ट इज बेस्ड ऑन द ली चॅटलियर्स प्रिन्सिपल, है ना? ली चॅटलियर्स प्रिन्सिपल. OH- ऑलरेडी इथनं आलेलं कमीच होतं. वॉटरमध्ये जे काही OH- होते ते पण 10⁻⁻7 होते, बरोबर आहे? त्यातलं पण हे भरपूर आहे ना, हे भरपूर आहे सोल्युशन मध्ये. ते काय करतो? OH- काढून घेतो आणि जे काही आहे ते बऱ्यापैकी कंझ्युम झाल्यानंतर OH- कॉन्सन्ट्रेशन वॉटरमधून येणाऱ्या H+ पेक्षा कमीच असतं, म्हणून तो pH काय दिसतो? लेस दॅन 7 दिसतो आणि सोल्युशन ऍसिडिक दिसतं. नाही तर तुम्ही म्हणाल की वॉटरमध्ये पण H+ आणि OH- असतात ना? असतात, नो डाऊट असतात, पण हे ऑलरेडी वीक आहे. तिथून येणारे OH- किती असणार? हे त्या कम्पेअर टू जास्त आहे. हे याला कधीच फिनिश करतं. अंडरस्टूड? अँड दॅट्स वाय H+ increases into the solution, OH- concentration decreases. So I hope you are getting this. आणि हे जर कळत असेल कॉमन आयन इफेक्ट तर आपण पुढे बफरकडे वळणार आहोत. बोला, हे क्लिअर आहे सर्वांना? जायचं बफरकडे. किती वाजलेत आपल्याकडे? 5 मिनिटं राहिलेली आहेत. बफरची डेफिनेशन सांगते. व्हेरी गुड एव्हरीवन. उद्याचं लेक्चर VIMP असणार आहे. आलं लक्षात? छानपैकी बघा. महत्वाची सूचना, सॉल्ट हायड्रॉलिसिस पर्यंत आपला जो बोर्ड एक्झाम आहे, आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये सॉल्ट हायड्रॉलिसिस पर्यंतचाच पार्ट आहे. म्हणजे किती डिलीटेड आहे कळत असेल तुम्हाला.
ठीक आहे. मग मी हे पुढचं जे काही रामायण सांगत आहे दॅट इज जस्ट फॉर युअर एंट्रन्स. अदरवाइज दोज हु आर नॉट इंटरेस्टेड इन एंट्रन्स दे कॅन neglect buffer. Understood? Because that is deleted from NCERT also. Clear? So NCERT मधलं डिलीट केलं, पण we can't say मतलब बफरच असा पार्ट आहे की जो इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यामध्ये पीएच बीएच सगळंच येतं, आणि त्यामुळे मे बी काही सांगता येत नाही की त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, कारण ते कुठं तरी रिलेट केलेलं असतं. पुढे जाऊन बफर तुम्हाला आणखीन कुठेतरी एखाद्या XYZ चॅप्टर मध्ये चुकून आलं तर तिथे काय आहे माहिती असलं पाहिजे, म्हणून ते शिकवणार आहे. नेक्स्ट पुढचे 2 लेक्चर्स आहेत ते जस्ट अँड जस्ट फॉर एंट्रन्स आहेत, त्यामुळे लक्षात ठेवा कोणता पार्ट डिलीटेड आहे, कोणता असणार आहे. ठीक आहे. सो आपण बफरची डेफिनेशन लिहूया. बफर इज अ सोल्युशन. इट इज ऑल्सो गोइंग टू बी अ सोल्युशन. अ सोल्युशन विच रेजिस्ट change. एक असं सोल्युशन असणार आहे, एक असं सोल्युशन, अ सोल्युशन विच रेजिस्ट चेंज इन इट्स pH अपॉन addition of small amount of, माइंड इज की स्मॉल अमाउंट, बरं भरभर के नाही घालू शकत आपण, small amount of acid or base, a solution which resists the change in its pH upon the addition of small amount of acid or base in it. ठीक आहे. अशा सोल्युशनला आपण काय म्हणणार आहोत, बफर सोल्युशन म्हणणार आहोत. हे लक्षात येते का बघा. बफर सोल्युशन एक असं सोल्युशन असतं की ज्याच्यामध्ये आपण थोडंसं ऍसिड ऍड केलं, तर आपण ऍसिड ऍड करतो राईट, तर मग पीएच काय झाला पाहिजे, डिक्रीज झाला पाहिजे है ना. किंवा आपण जर समजा बेस ऍड केला, थोडासा स्ट्रॉंग बेस सुद्धा चालतो बरं का, असं काही नाही की वीकच असला पाहिजे वगैरे, स्ट्रॉंग बेस सुद्धा चालू शकतो, स्ट्रॉंग ऍसिड पण चालतं, म्हणजे कमी प्रमाणात टाकायचं त्या सोल्युशन मध्ये, ते थोडंसं कमी प्रमाणात काय करायचं, ऍड करायचं. ठीक आहे. तर ते ऍड केल्यानंतर आपल्याला असं वाटू शकतं की आपण H+ जर ऍड केले, तर नो डाऊट आपण H+ ऍड केल्याचे याचा अर्थ H+ कॉन्सन्ट्रेशन वाढलंय आणि याचा अर्थ काय झालेला आहे, पीएच कमी झाला पाहिजे राईट. बेस ऍड केला तर आपल्याला असं वाटू शकतं की बेस म्हणजे OH- कॉन्सन्ट्रेशन वाढलंय, तर आपला पीएच जो आहे तो वाढला पाहिजे राईट. तर तसं होत नाही. पीएच जो आहे तो मेंटेन राहतो. इट रेजिस्ट चेंज इन इट्स पीएच. म्हणजे हा कसा मेंटेन राहतो हे आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो अंडर द हेडिंग ऑफ बफर टुमॉरो वी आर गोइंग टू डिस्कस टाइप ऑफ बफर सोल्युशन. VIMT पार्ट आहे, खूपदा MCQs मध्ये याच्यावर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. टाइप्स ऑफ बफर. ठीक आहे. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ बफर मधून नेक्स्ट आहे मेकॅनिझम, कसं वर्क करतं, कोणत्या बेसिसवर हे काम करतं. मेकॅनिझम ऑफ बफर वी आर गोइंग टू डिस्कस. याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, एक म्हणजे ऍसिडिक बफर आणि दुसरं बेसिक बफर, आणि दोघांचंही मेकॅनिझम आपल्याला बघायचं आहे. येतं लक्षात. आणि मग थर्ड पार्ट याचा पीएच ऑफ बफर. पीएच, इथं पण पीएच ची कहाणी असणार आहे, पीएच ऑफ बफर. पण त्यासाठी आपला नॉर्मल फॉर्म्युला नाहीये, त्यासाठी आपण वेगळा फॉर्म्युला बफर सोल्युशन साठी पीएचचा आपल्याला लागतो, तो आपण डिस्कस करणार आहोत. आय होप हे 3 पॉइंट लक्षात आले की आपण उद्याच्या लेक्चरला काय काय डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आज मी फक्त डेफिनेशन सांगितली. अ सोल्युशन विच रेजिस्ट चेंज इन इट्स पीएच अपॉन द ऍडिशन ऑफ स्मॉल अमाउंट ऑफ ऍसिड और बेस इन इट. बाळांनो, आपलं जे ब्लड असतं ना, ब्लड आपल्या बॉडीतलं ब्लड पण एक प्रकारचं बफर आहे. ठीक आहे. आपण बरंच काही खात असतो है ना, काही ऍसिडिक गोष्टी आपण आतमध्ये टाकतो, काही बेसिक गोष्टी आपण खात असतो, आपल्याला माहित नसतं की त्या ऍसिडिक आणि बेसिक आहे, पण आपण ते खात असतो. लाईक आपण सिट्रस फ्रुट्स वगैरे बरेच खात असतो, म्हणून काय पीएच मध्ये ब्लड ऍसिडिक झालं है ना. ब्लड काय ऍसिडिक होणार आहे का, किंवा ब्लड काय बेसिक होतंय का? असं जर झालं असतं तर रोज आपल्या बॉडीमध्ये काही ना काहीतरी काय झाले असते, भयानक चेंजेस घडत राहिले असते. पण ब्लड जे आहे ते आपला पीएच मेंटेन ठेवतं. येथे लक्षात. सो ब्लड इज काइंड ऑफ अ बफर सोल्युशन. अंडरस्टूड व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट.
बफर सोल्युशनचा बऱ्याच ठिकाणी वापर होतो. ऍप्लिकेशन आपण पुढच्या लेक्चरला आणि हा पार्ट आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. आय होप यू आर गेटिंग व्हॉट इज मीन बाय बफर. क्लिअर आहे इथपर्यंत?